हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. समर हा आबासाहेबांना भेटायला जातो आणि आबासाहेबाला बोलतो, आबासाहेब आपले एक रक्त असल्याचे याची तरी तुम्ही जाणीव ठेवा. तेव्हा आबा हे त्याला विचारतात काय विषय आहे. तेव्हा समर बोलतो, मला 2 लाख रुपयाची अत्यंत गरज आहे, मला द्या. आणि तेव्हा बोलतात, हो घरामध्ये एका व्यवहाराचे पैसे आलेले आहेत, ते कृष्णाकडे ठेवलेले आहेत, जा कृष्णाला माग आणि ते इकडे घे. त्यानंतर आपण पाहतो घरामध्ये सर्वांच्या समोर पूजा ही आबासाहेबांनी सर्वांना जाब विचारते, माझ्या नवऱ्याला त्याच्यापेक्षा वयाने कमी असलेल्या मानाने कमी असलेल्या कृष्णाच्या समोर पैशासाठी हात पसरावे लागतात, ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. तेव्हा कृष्णा बोलते, समोर तू सांगितले नाहीस का की तू पैसे मागण्यासाठी आला होतास. आणि तेव्हा पूजाला राग येतो आणि पूजा बोलते, हे कृष्णे, माझ्या नवऱ्याला एकेरी भाषेमध्ये बोलायचे नाही, तो तुझ्यापेक्षा मानाने आणि वयाने मोठा आहे. आता यापुढे मी तुझे हे नाटके खपवून घेणार नाही, असे ती सर्वांच्या समोर कृष्णाला धमकावते. आणि तेव्हा सर्वजण हे अवाकून पूजाकडे पाहू लागतात. तर कृष्णा आणि दुष्यंतला मात्र पूजाचा अतिशय राग आलेला असतो. पुढे येणाऱ्या भागामध्ये कृष्णा, दुष्यंत, आबासाहेब आणि बाळजाबाई कशा प्रकारे पूजाला धडा शिकवणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. हळद रुसली कुंकू हसले या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.